रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. Hare Rama
कुळ माझे गेलं हार पोळी याचे कुळ माझे गेले हार बोलू कुळ माझे गेले हार याचे कुळ माझे गेले याती कुळ माझे गेले हारतोनी याती कुळ माझे गेले हारतोनी याती कुळ श्रीरंगा वाचुने अनुने श्रीरंगा वाचुने श्रीरंगा वाचुने अनुने श्रीरंगा वाचुने अनुने किती बोजी कवाल मत वेळो वेळा किती बोजी कवाल मत वेळो वेळा याती कुळ माझे गेले हारतोनी याती कुळ माझे गेले हारतोनी याती कुळ श्रीरंगा वाचुने अनुने श्रीरंगा वाचुने श्रीरंगा वाचुने अनुने श्रीरंगा वाचुने अनुने किती बोजी कवाल मत वेळो वेळा किती बोजी कवाल मत वेळो वेळा
रतली नीतया कोवळा रतली नीतया मितया कोवळा मितया कोवळा रतली मितया कोवळा मितया कोवळा मितया कोवळा मितया मितया कोवळा मितया कोवळा मितया कोवळा रतली मितया कोवळा रतली मितया कोवळा मितया कोवळा मितया
विठया गोवळा विठया गोवळा विठया गोवळा रतनी विठया गोवळा रतनी मोसिकवा मतदेरा मोसिकवा वेळोवेळा यातुकुळं माझे गेले हर कोणी यातुकुळं माझे गेले हर कोणी श्रृंगा वाचुनी आणलेले किती शिकवायला माझे वेळ वेळा मी त्या गोळा रथली अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्त्या प्रेम गोडली गेवा किती शिकवायला माझे वेळ वेळा मी त्या गोळा रथली बापरक महादेव विठ्ठलाच्या भेटी जीवीचा जीव देवर जीविता जीव काही केलं वेगळं नव्हे गमाय किती शिकवायला माझे वेळ वेळा मी त्या गोळा रथली विठ्ठल किती शिकावार माझी वेळ वेळा मी त्या गोळा रातली श्री संताची माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांगे करी दंडवत श्री संताचे साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
अलंकार सिंहासनस्थम पतांभोच त्याच्या स्फुरते प्रदेश वितेंद्र ते देवेश्वरस्त्रियमान समाधेस्ते मूर्ती वज्रज्ञान देवम काही माझी वाणी मानेला संतांशी रंगव चित्तशी आपल्या मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो अहो समय तू काय देवा या वरीन कर्म अभेर जन्मा चार्थेश्वर भिकेश्वराट तेन ब्रह्मरुद आदि कवये विजंती सूरय तेजो वारी यत्र त्रिसर्ग मृषा स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्म प्रोजित कैतवोत्र निर्मत्सरणं सदा वेद्यं मास्त्रमवत्र शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा प्रेरेश्वर सत्यो हृदय त्रिकृतिवे शस्त्रशिवे तत्क्षरा बर्हापीठ नटवरवपो कर्णयोः कर्णिकारं बिभ्रतवास कनक कपिशं वैजयन्ति च मालां रन्ध्रान्वनोरतर सुदया पुरयन् गपवृन्दयी वृन्दारन शपथरमण प्राविशद्गीति कीर्ति न मिटत भ्रवपुषि तटिम्बराय गुञ्जा वसन्तं परिपचल सन्मुखाय वन्यश्रवणकवलिषा नवीन लक्ष्मी स्त्रिये पशुपांगजाये नारायण नमस्कृत्य नरञ्चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरे वचन एका कमला आपण असावे जवळी हरिनामात यात पण माझे गेल्यावर श्रृंगा वाचून आणून किती शिकवायला माझं वेळोवेळा मी त्या गोळा रतली प्रस्तुत करताना विषय करता निवडली गवळा कलापर
निवडलेले गोळे महावैष्णव युगाचे राजे योग्याचे माऊली साधकाचे मायबाप ज्ञानाचे राजे कैवल्य निधान चक्रवर्ती ज्ञानोबा यांच्या चार चरणाच्या महत्त्वाचे उत्कृष्ट आणि सर्वांच्या परिचित आहे सर्वांच्या परिचित असणारे गवळण आज तुमच्यासमोर संत शिवेसाठी निवडलेले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आज या ठिकाणी जो चाललेला अखंड हरिनाम सप्ताह ह्या कशाच्या निमित्ताने चाललेला आहे सर्वांना ज्ञात आहे परंतु हा एक धोंड्याचा महिना अधिक मासानिमित्त चाललेला कार्यक्रम आहे आणि जवळजवळ मला वाटतं 1 महिना आलेला आहे परंतु कोण जाणे कोणा घडी उपासना या निमित्ताने ज्यावेळेला मी नरसिंह नामदेववरून नर्मदा परिक्रमा निघालो होतो बाबाशी बोलायला पण मला टाईम नव्हता बाबा तेवढ्यात बोलले बाबाने तेव्हा तारीख देते पण माझे येणं झालं हनुमान जयंती परंतु गोपाळराव मला बोलले महाराज तुमचा कसा तरी फोन नंबर घेतला म्हणलं चालेल काही हरकत नाही बाबाने मी त्यावेळेला तिलक पाडायला होतो त्यावेळेला बाबाने फोन केला म्हणजे महाराज तुमचं कॉलेज करतं मला काही तारीख दिली आणि दिल्याच्या नंतर काल बाबाने सांगितलं तुमचा फोटो पाठवून द्या दिला मला फोटो कधी देत नाही कोणाला पण साधूने फोन केला दिला मला आणि दिल्याच्या नंतर त्याच्यावर पाहिला खासदार साहेबांचा फोटो गोपाळरावनं म्हटलं महाराज तारीख कशाला दिली मला मी साधा माणूस दिसा धरणाय पायाला धरणाय अशा माणसं तुम्ही कालच कीर्तन दिलं किती मोठमोठाने कीर्तनकार आहे त्याच्यात बसलेले इकडे पण काय भगवान परमात्म्याची काय इच्छा आहे कोण जाण मॅडम मला तुमचा कार्यक्रम मोठा आहे पण तुम्ही कीर्तनकार नाही कोणी याला अधिक मास म्हणते कोणी याला मलमास म्हणते हा प्रत्येक 3 वर्षांनी येतो एका वर्षातून 10 तिथी क्षय झाल्याच्या नंतर 3 वर्षाचे 30 तिथी क्षय झाल्याच्या नंतर 3ऱ्या वर्षाला हा महिना येत असतो अधिक मास म्हणजे मलमास मलमास म्हणजे मल म्हणजे पाप पाप केवळ ही पापाचीच आणि म्हणून हा मलमास म्हणून जमला जातो परंतु मलमास असल्यामुळं या महिन्याने भगवान परमात्म्याकडे एक प्रकारच्या तक्रार केली देवा मी माझ्या जीवनामध्ये असं काय पाप केले आणि मला माहिती आहे मी किती जरी पापी असेल तर तुझं मुख जर पाहिलं अख्या पाप न गुंतत कोटी ब्रह्माच्या सर्व पापाची निवृत्ती होती तर मी तुझं मुख पाहिलेलं आहे भगवंता माझा कोण अंगीकार करे परमात्मा म्हणले कारण हा महिना आहे इतर जे नक्षत्र आहेत हे म्हणजे सूर्य इतर नक्षत्रातून जातो संक्रमण करतो
या महिन्यात होत नसल्यामुळे या महिन्यामध्ये शुभमंगल होत आहे, मुहूर्त होत आहे, साखरपुडा होत आहे, नवे भूमिपूजन होत नाही, कोणतंच कार्य होत नाही. म्हणून या महिन्यामध्ये कोणतं कार्य होत नसल्यामुळं हा केवळ मलमास. आणि असा असल्यामुळं भगवंता सांगितलं, भगवंता म्हणले कारण देव रक्षित आहे मरको, देवानं अंगीकार केला, देवानं अंगीकार केला, इथं सर्व अंगीकार करते. त्यावेळी परमात्म्याने सांगितलं तू चिंता करू नको, तुला माझं नाव देतो. म्हणून त्याचं दुसरं नाव पडलं पुरुषोत्तम मास. परमात्म्याने सांगितलं तुझ्यामध्ये कोणतं मांगलिक कार्य होणार नाही, भूमिपूजन होणार नाही, साखरपुडा होणार नाही, पण तुझ्या या महिन्यामध्ये नामचिंतन आणि परमार्थ दुप्पट नाही 3 पटीने वाढे. या महिन्यात जर एक पंगत जर दिली तर 3 वर्ष पंगती दिल्याचं फळ या पंक्तीने मिळते. या महिन्यामध्ये जर तुम्ही जप केला तेवढं 3 महिने जर केला तर या महिन्यात 3 पटी फळ मिळते. म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. आणि याचं तिसरं नाव आहे मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास. म्हणजे अधिक श्रेय, अधिक फळा, दुप्पट फळ मिळते म्हणून याला अधिक मास म्हणतात. आणि चौथं नाव असे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हणजे कसं, आता जाऊ द्या तो विषय, कारण समोर असल्यामुळे बोलता येत नाही जास्त. म्हणून याला 4 नाव पडले धोंड्याचा महिना. आणि हे असल्यामुळे या महिन्यामध्ये दान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे. पण तीर्थयात्रा करत असताना गाडीने केली न पाहिजे, पायी तीर्थयात्रा पायी केली पाहिजे. आणि तीर्थयात्रा व्रत वैकल्य केलं पाहिजे. आणि म्हणून केवळ परमात्म्याने आपल्या 3ऱ्या वर्षी म्हणजे असा एक चान्स दिला तो म्हणजे अधिक मास. आणि म्हणून या अधिक मासानिमित्तानं आज आपल्या इथं म्हणजे सप्ताहाचं आयोजन केलं भावाने. आणि याच्यामध्ये काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या निमित्तानं आज तुमच्यासमोर ज्ञानोबारायांचे गवळण म्हणजे अधिक वेळ माझे गेल्या हरपून हे गवळण संत सेवेसाठी निवडलेलं आहे. विठ्ठल ज्ञानोबारायांचे असून या अभंगाचा प्रतिपादित विषय असा आहे. ज्ञानोबाराय बोलताय ज्या वेळेला मला भगवान परमात्म्याची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर परमात्मा माझ्यापासून दूर गेला आणि दूर गेल्याच्या नंतर एका गवळीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय बोलतात मला परमात्म्याची प्राप्ती झाली होती. आणि प्राप्ती झाल्याच्या नंतर एका गवळीने एका गोपाळ राजकारण चालली. आणि राजकारण चालत असताना गोपिकांच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण झाला. अहंकारम बलम दर्पम काम क्रोधा संश्रया. हा अहंकार झाला, अहंकार झाला. आणि अहंकार झाल्यामुळं परमात्मा दूर गेले, परमात्मा सोडलं. आणि सोडल्याच्या नंतर त्या कवळींना जो विरह झाला त्या विरहाचं वर्णन ज्ञानोबारांनी अभंगामध्ये केलेले. ज्ञानोबाराय बोलतात यात कुळ माझे गेल्या हरपून. ज्ञानोबाराय म्हणजे ज्या वेळेला मला तो परमात्मा दिसला ना तो परमात्मा आहे कसं लक्ष द्या. परमात्मा आहे एकमेव द्वितीयम ब्रह्म नारायण किंचन येतवाई मनी भूतानी जयंती आम्ही सागर सासू. भागवतामध्ये 2य स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 26व्या क्रमांकाचा श्लोक आहे अहमेव असम्य वाग्रे. आणि या श्लोकामध्ये परमात्म्यानं सांगितलं अहमेव सागर सासू पहिला मीच होतो. आणि म्हणून सांगत असताना या श्लोकामध्ये न्यायशास्त्र सांगितलंय. आणि न्यायशास्त्राचं याच्यामध्ये एक प्रमाण आलेलं आहे. आणि त्या प्रमाण आल्यामुळं तिथं सांगितलेलं आहे की न्यायशास्त्र बोलते याच्यामध्ये 6 प्रमाणे प्रत्यक्ष अनुमान
अजातवाद आलेला आहे. म्हणजे नाही, ज्याने जाहीत आहे जे उत्पन्न झालेलं नाही त्याला अजातवाद असतो. आणि अजातवादामुळे असं सांगितलं शंकराचार्याने चुटसिकी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं. न्याय घटित न्यायशास्त्रामध्ये एक ग्रंथ आहे, चुटसिकी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सांगितलेले श्लोकार्ध्याने परीक्षामी इथं काम ग्रंथ कुठेबी प्रेम सत्य जगत मिथ्या जीव प्रेमीला अपरा. जीव आणि ब्रह्म वेगळा नाही, आणि जीव आणि ब्रह्म वेगळा नाही आहे तो ईश्वराची उपाधी म्हणून सत्वगुणी माया. आणि जीवाची उपाधी आहे अविद्या. अविद्या ही उपाधी असल्यामुळं या अविद्याच्या काय ते एक विचारतो तुम्हाला. सकाळी स्नान केल्याच्या नंतर गंध लावायचा असेल तर कशात पाहता? आरसा. आरसा कशाचा आहे? कशाचा आहे? गंध लावतो. आरसा कायचा? हा परभणी बाग आहे, मला ज्ञात आहे. रंगनाथ गोडचे परभणी होऊन गेले. इथल्या महिला सुद्धा विद्वान आहे की नाही? मग तुम्ही किती विद्वान असाल? तुम्ही किती विद्वान असाल? महिला तर विद्वान आहे. तर आरसा हा मातीचा बनलेला आहे आणि या माती प्रक्रिया केल्यामुळे स्वच्छ झालेलं आहे म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. मातीमध्ये प्रतिबिंब दिसतंय का? नाही, त्याच्या प्रक्रिया केलेल्या आहे. आणि म्हणून जे मातीमध्ये प्रतिबिंब दिसत नाही तसं आपल्या अविद्या आहे. अविद्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, परंतु ईश्वराची उपाधी आहे. ईश्वरा सर्व काही जाणतो मला. आणि म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या जो प्रेमळ अपरा. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. आणि मिथ्या असणाऱ्या जगतामध्ये हा परमात्मा आहे. परमात्मा एक द्वितीय ब्रह्म आहे आणि तो परमात्मा नीलबंधू स्वरूपाकार आहे. मथुरा एवढा परमात्मा नीलबंधू स्वरूपाकार. आणि ह्यो परमात्मा आईचा जर झाला तर आम्हाला कसा दिसेल? तर परमात्मा आहे कुठं? परमात्मा कुठे? तो ओटपिटावर एक निरंतर तेथे मी अशा जगदीश बाई ओटपिटावरती तो परमात्मा. आणि तो परमात्मा तिथं आहे. मग परमात्म्याला आणायचं कसं? परमात्म्याला ओळखायचं कसं? तो परमात्म्याला ज्यावेळेस ज्ञानवर आहे प्रत्यक्षामध्ये ज्ञानवराने विचारलं, माऊली तुम्हाला कसा वाटतो परमात्मा? कसा दिसतो? विचारलं ज्ञानवराने विचारलं.
आला निर्गुणाचा कोलाट सोहम शब्द चैतन्याची उडून चला अरे परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि ज्ञानोबरायला हेच विचार माऊली तुम्हाला कसं वाटतो परमात्मा कसं बोटानं राखून तुला सावध होय गुरुच्या मुला. बोटानं राखून तुला होय सावध गुरुच्या मुला. अरे अरे होय सावध गुरुच्या मुला कसं बोटानं राखू तुला. दाखवता येणारा परमात्मा आहे पण अजून आहे काय बोलतो तेवढं लक्षात ज्ञानोबरायला विचार माऊली तुम्हाला कसा वाटतो कसा दिसतो माऊली म्हणतात तुमचं सगुण म्हणत निर्गुण तुम्हाला कसा दिसतो माऊली म्हणले सगुणे नाही निर्गुण आहे आणि म्हणे ना कसा दिसतो सगुण का निर्गुण माऊली म्हणतात नाही व्यक्तही नाही अव्यक्तही नाही निळवाराने विचारलं निळवारा तुम्हाला कसा दिसतो नव्हता काळा गोराना कुचना ठेंगणा काळाही नव्हता गोराही नव्हता कुचाही नव्हता आणि ठेंगणाही नव्हता तुकोबार आहे तुम्हाला कसं दिसतो तुकोबार आहे म्हणे मी सांगा म्हणे तू का म्हणे वाचा राहिली तुकोबार आहे म्हणजे सांगायला गेलो तर माझी वाणीच कोणतीच झाली आणि ज्यानं पाहिलं त्याला दिसत सांगता येत नाही आणि ज्याने सांगितलं नाही तर उगाच बोलतो काहीतरी पाहिला म्हणते आता पाहिला का किंवा सांगताय त्याला पाहिला का नाही पाहिला म्हणजे किती खोटे ज्यानं सांगतंय त्यानं पाहिला का आणि ज्यानं पाहिलं ते म्हणजे उथळ पाण्याला घर रे खुदा
शेवटाला महाराज विठ्ठलराव, थोडं विठ्ठलराव. शेवटाला आला विठ्ठल त्यावेळेला विचारलं, ज्ञानोबाराने विचारलं, ज्ञानोबाला सांगता नाही आलं. तुकोबाराने सांगितलं नाही, निळोबाराने स्वतः सांगितलं नाही. आणि त्यावेळेला कबीर महाराज आणि दादू पिंजारी दोघं काशीमध्ये फिरत चालले. काशीमध्ये आणि काशीमध्ये फिरत असताना कबीर महाराज निर्गुण निराकार आहे, फक्त लक्ष द्या. आणि दादी पिंजारी आहे सगळं साक्षात्कारी आहे. दोघं असे फिरत निघाले परमात्म्याला पाहण्याकरता. आणि त्यावेळेला परमात्म्याला पाहण्याकरता निघाले. 3 वाजले, पोटात भाकर नाही. दोघं थकले, म्हणले महाराज जी थोड़ा भोजन करेंगे, बाद में फिर भी निकलेंगे. त्यावेळेला दादी पिंजारी घरी आले. कबीर महाराज आपल्या घरी गेले. आणि त्यावेळेला दादू पिंजारीच्या घरी परमात्मा आले. आणि परमात्मा सांगितलं, दादू अरे काय सकाळपासून तुला बघतोय, अजून भेटले नाही. त्या दादू पिंजारी लगेच पलंग टाकलेला होता. परमात्म्याला लगेच अंग टाकलं आणि दादू पिंजारी सेवा करू लागले, हातपाय दाबण्याचे. तेवढ्यामध्ये कबीर महाराज आले. आणि कबीर महाराज आले चर्चा कबीरांनी हात मारले, दादू क्या कर रे भाई. दादू पिंजारी सांगितलं, महाराज धीरे से बात किया करो, परमात्मा अभी सो रहे. कबीर महाराज म्हटले, दादू भडवा काचे नाही. परमात्माने हातानं पा, परमात्म्याला हात नाही, पाय नाही, रंगे नाही, रुपये नाही. परमात्म्याकडे कोणत्या प्रकारचे विकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही बोलायचे काहीच नाही. हे सगळं साक्षात्कार जे आहेत, याने एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत, रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने मन या अवस्थेवर येऊन तुकोबारामध्ये आम्ही एवढं भजन केलं. सदानाम घोष करू हरिकथा, येण्या सदाचिता समाधान करणार असो ऐसा कोठे आठवायची नाही. देईचे देई भोगू दशा, त्याचं फळ तो काय म्हणे, आम्ही झालो अग्नेवर लागून ते पाप पुण्य अंगा. एवढं भजन केलं, अवस्थेच्या बाहेर गेले साधू. आणि त्यावेळेला परमात्मा आणले नाही, परमात्मा आले नाही, आणला आणि याला रूपाबळे करोने खडे हरदासी. आणि तो परमात्मा पाहिल्याच्या नंतर पाहिल्याबरोबर ते घबळण म्हणू लागली, मी माझी याती विसरली, कुळ विसरलं. ह्या अभंगाच्या पहिले गेले हर याते कुळ माझे, याते कुळ माझे, गेले याते
कवाल किती वशी कवाल मजा वेळा याची कुळ मागे याची कुळ मागे हो श्रीरंगावाचा विठ्ठल विठ्ठल ते घडलं म्हणते ज्या वेळेला मी त्या परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मी माझी यादी म्हणजे जात आणि कुळ कुळ म्हणजे समुदाय गेले हरपून मी त्यांना हरपून गेले. आज खरोखर भावांचा सप्ताह धन्य झाला. भाग्यवान आहात तुम्ही असे मोठमोठाले माणसं बाबांच्या सेवेसाठी येतात. मोठाले कार्यक्रम होतात वा चांगले होतात आणि असं बाबांना सहकार्य करत जा. कारण बाबा हे म्हणजे त्यागाची मूर्ती आहे. वैराग्यशाली महात्मा आहे. एक सांगतो मला भगवान परमात्म्याचं दर्शन नाही केलं तरी चालेल, पंढरपूरला नाही गेलं तरी चालेल, पण महात्म्याचं दर्शन करू नका. एक वाक्य बोलतो तुम्हाला, आपण बाबांकडे नाही चालू नाही दर्शन केलं नाही आपलं त्यांचं काही बिघडत नाही, त्यांचं काही बिघडत नाही, पण आपला सत्यानाश झाल्याशिवाय आपलं बिघडतं. म्हणून आपल्याला शुद्ध व्हायचं असेल तर फक्त कलियुगामध्ये फक्त एक साधू आहे म्हणून साधू थोर जाणं कलियुगी साधू ज्या परमात्म्याला काम करता आलं नाही ते माझ्या बहुआ वखाण आय संत भेटी बहुआ वखाण आय संत भेटी साधू कळत नाही साधूला काय पट्टी लावलं नाही म्हणून साधू म्हणा. एक वाक्य बोलतो, दाढे राखले म्हणजे साधू होत नाही, दाढे काढून टाकले म्हणजे साधू होत नाही, भगवे कापडे घातले म्हणजे साधू होत नाही, आणि नागवा राहिला म्हणजे साधू होत नाही. साधू बनेगा नहीं तो यार रहा साधू कोणाला म्हणायचं फक्त एवढं
लक्षात ठेव. मी काय बोलतो फक्त एवढं लक्षात ठेवा. हांडाभर भात शिजला म्हणजे हात घालायचं नसतो, एकच काढायचं असतो वरचा. त्याच्यावरून कळायला पाहिजे खालचा तांदूळ शिजला करायचा. तेवढं इतकं दक्ष राहावं लागतं. साधू साधू कोणाला म्हणायचं हे बोलतो मी तुम्हाला. घालवायच्या प्रश्नानंतर पण साधू कोणाला ओळखता आला पाहिजे. और जो बिगड़े हुए कामों को जो सीधा करके देता है उसको साधु कहते हैं. हम लोग साधु बन गए. जिनका बिगड़ा नहीं उसका अच्छा काम चल रहा है, उसका काम कैसा बिगड़ेगा ये हमारी सोच है. म्हणून ज्याची अपंगता नाही त्याची धरी जो हृदय, ज्याला म्हणजे सर्वस्व गेलेले त्याला जर हृदय धरतो तोच साधू ओळखावा. आणि देव तेथीच जणावा. मी बोलून गेलो तुम्हाला, ज्या देवाला काम करता आलं नाही त्या साधूला काम केलं म्हणून देवाला सुद्धा लाज वाटली. जे कारंज देवाला विषय कोणी कर चालला मला बाजूला फेकू नका. म्हणजे तुमच्या मागे जर आलो ना लय लांब सोडावं लागेल. मग आता विषय पुढे गेला, तुमच्या जवळून गेला तेव्हा त्यावेळेस तो शिववरच होतो. मी पुढे गेलो आणि पुन्हा मुघून म्हणतो मी आता गोळी मारतो. आता गोळी कशी मारतो? अहो जर तुम्हाला आर्मीमध्ये पाठवलं पाकिस्तानच्या बाँड्रीवर आणि तिकडे 2-4 चौघाचे मुटके तोडून गेला आणि मग कुठं कुठे ती मारतो गोळी. आता कशाला मारतो? नेलेलं 2-4 मुटके तोडून देणं. तसं इथं विषय चाललेला आहे. देवाला सुद्धा लाज वाटली. आता प्रमाण आलं डोळे उघडून राहा. देवाला सुद्धा काम करता नाही आलं तेव्हा साधून केलं तेव्हा देवाला सुद्धा लाज वाटली. ब्रह्म विष्णू महेश. तेव्हा ते म्हणले स्वर्गीचे अमर इच्छित दान दे देवा मूर्तिलिप्य व्हा जन्मावा कसं करता वडापाव खाण्याकरता का त्या कढईमध्ये 10-15 माश्या पडलेल्या असतात आणि त्यात ते भजी करत असतात आणि लोकांना लय गोड लागतात हो. पण घरचे भजी गोड लागत नाही. माझी भाषा कळते ना. घरचे भजी गोड लागत नाही. आजकाल आमचे वारकरी पण बाहेरचेच भजी खायले आणि पुन्हा म्हणतात आम्ही वारकरी. यासारखं वारकरी तर कुठे खड्ड्यात येऊन पुराव हेच काय कळत. फक्त कपडे घालते कुणीकडे आऊट झाले त्याची चालत नाही. माझ्या डोळ्यात देखता महाराज एक वाक्य बोलू का तुमच्या समोर सांगतो. महाराज मुका झालेला माणूस आहे. मुका झालेला माणूस 12वी झाली मुका झालो. हॉटेलमध्ये बसत होतो
काशीराम बैडुळेकर महात्मे त्याने मला आळंदी नेलं आणि ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन झालं. वाणी खुल्ली माझी. मला माहिती नाही माऊलीने रेडा बोलवला का नाही मला माहिती नाही. म्हणजे मी 4 वाक हो का 4 वाक हो 4 वाक नाही पण हा रेडा बोलला म्हणून हा घ्या माझा अनुभव. दुसऱ्याचं प्रमाण नाही ते प्रमाणासहित बोलतो. प्रमाणाच्या विदाऊटचं बोलत असेल तर त्याला पुरल्याशिवाय राहू नका. प्रमाण पुरावा पाहिजे शास्त्राचा पुरावा पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि खुल्ली आणि त्याच्यानंतर नर्मदेची परिक्रमा करतो प्रत्येक वर्षी. त्याच्यामुळे चिंताच नाही. आणि याच्यानंतर मग आम्हाला जर ते परमात्माचं कळून घ्यायचं असेल परमात्माच्या स्वर्गातून वैकुंठ सोडून जर मृत्यूलोकामध्ये येतो तर कशा करता येतो नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ किती नाम चिंतन करण्याकरता आणि मुक्त होण्याकरता आम्ही मुक्त होता पली जेवढ्या छंद नको तिथं अटकून बसलो. नको तिथं आम्ही आसक्ती धरलेली म्हणून ते देवानं सुद्धा मूर्तिलोकामध्ये आले आणि संतांच्या रूपामध्ये चकोबाची बहीण झाला सारंधर वैद्य उघडा दारा का हाका मारी उंच नीच काही नाही भगवंत. हे काम कोणी केले मोठ्या माणसाला काम करता येत नाही पण लहान जर झाला तर त्यात सगळं काही कार्य करता येते. म्हणून मोठ्याने करता येत नाही म्हणून देवाला कार्य करता नाही आलं म्हणून संतांच्या रूपामध्ये येऊन गाडगे बाबाच्या रूपामध्ये येऊन गल्ल्या साफ केला महाराज. एवढे काम केले आणि तो परमात्मा पाहिल्यामुळं त्या गवळीने म्हणतात मी विसरून गेले. याते कुळ माझे गेले हारपोणी श्रृंगा वाचून आणते. मला फक्त आवडतो तेही एकमेव द्वितीय ब्रह्म ऐमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म नाही अब्रह्मास्मी. श्रृंगा वाचून आणूने त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काहीच नाही. मी बोलून गेलो ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. जो प्रेमना ब्रह्म सत्य जगत मिथ्या ब्रह्म सत्य म्हणून तुकोबारे बोलता सत्य साच खरे आम्ही विठोबाचे बरे प्रमाण. तुकोबारे बोलता सत्य परमात्मा सत्य प्रमाण. सत्य तू विठ्ठला काका त्यावेळेला जगदा का सांभाळी आपली माया आम्हाचे काय केले तुको बरं म्हणता सत्य तू किती वेळा बोलले 3 वेळा. न्यायशास्त्र काय म्हणतं ट्रकला बाध्यत्वम
अबाध्यत्वम इथे सत्यत्व. त्रिकाळ बाध्यत्वम म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान काल यावर्तक ज्याची सिद्धी केली जाते त्याला म्हटलं जातं परमात्मा. एक द्वितीय असणारा परमात्मा आणि तो सत्य आहे. आणि सत्य असणारा परमात्मा एकटाच होता. एकल्यानेच कंठे म्हणून येणे 14 भुवने हो अतर्वितात रात्र महातर पाता स्वर्लोक भूर्लोक मोरलोक तपोलोक 7 व 14 निर्माण केले. आणि एवढे निर्माण केले 14. मग याच्यामध्ये कोणी राहायचं? अंडा जार शोधाचं उद्वेष 4 योनी 4 खाणी सगळे याच्यामध्ये निर्माण केलेले. याच्यामध्ये काही मानणारे होते काही मानणारे नव्हते. याच्यामध्ये फक्त 4च मध्ये आपण आलो म्हणून मनुष्य द्यायचे म्हणून माणसाला फक्त परमात्मा कळतो. बुद्धी असल्यामुळे बुद्धी निश्चयात्मक बुद्धी म्हणजे बुद्धी निश्चय करते. आणि म्हणून त्या परमात्म्याची प्राप्ती फक्त माणसालाच होते. आणि म्हणून माणसाने परमार्थ केलाच पाहिजे. आणि याच्याकरता 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद आणि 108 उपनिषद दिले. 6 आस्तिक आहेत 6 आस्तिक आहेत. सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा आणि सांख्य वैशेषिक असे 6 शास्त्रे. 6 नास्तिक आहेत 4 वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि याच्यानंतर ईशान्य मुंडा मांडुक्य मैत्रेय हे 108 उपनिषद. आणि याच्याही नंतर पुन्हा 18 पुराण केले. किती? 17 पुराण लिहिले 17. आणि त्याच्यात एक माझं एक पुराण आहे बरं का. माझं पुराण आता वाचू नका पण गेल्याच्या नंतर कोणी वाचत जा त्याचा उतार होईल. त्याला म्हटलं जातं गरुड पुराण. आणि म्हणून असे 18 पुराण लिहिले. आणि एवढ्यातून भगवंताला फक्त एकच सांगायचे की तुम्ही सगळं काय करा परंतु एक लक्षात ठेवा हे मिथ्या असणाऱ्या जगामध्ये जो पदार्थ उत्पन्न होईल त्याचा एक दोष नाश आएगा सो जाएगा. राजा रंग फिकिर कोई श्वासन चल चढे कोई बन गया जंजीर. आर इथं नाही उरले अवतार येरते पामर जीव किती त्या परमात्म्याला देठ सोडावा लागला. हे मूर्ती लोकांचे नियम आहे. मग इथे किती गाड्या किती बंगले किती कमावलं म्हणजे सोबत काही. आता तुमच्या लक्षात येईल आपला अजितदादा अख्खा महाराष्ट्र हातात होता पण नाही चान्स दिला. का सेकंदामध्ये आलो भाजण्यासारखं भाजलं. तिथं काही चालणार नाही. तुका मने जाती संपदाय द्या सोडून पण आताचे पहा ना नाही मारत काही सोबत नाही. राई संपदा ठाईच्या ठाई पुढे होईल मात्या तिथं सुटका नाही. एक वाक्य बोलून जातो. पैसा किती कमवता येईल किती मोठे पदे मिळतील किती गाड्या घेता येतील पण एकदा नाव गेलं ना पुन्हा बस हे संपला. माणसानं नावासाठी जीवन जगलं पाहिजे महाराज. एकदा जर टाळ पडला विषय संपला. म्हणून माणसाचा निष्ठा असायला पाहिजे.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि त्या निष्ठेच्या द्वारा तुकोबाराय म्हणजे आम्ही साधे नाही, आम्ही निष्ठेचे बळीवंत हो. आम्ही लाथाळलेला संसार गेला शेवट गुरुमीचा मार कसं खाल्ल्याने बळकट कळी काळावरती हा साधे नाही महाराज. आणि त्याने परमात्मा साधला हो, परमात्मा त्याने साधला. मग आम्ही का साधू नाही, का साधू नाही, का साधू नाही, परमात्म्याला काय करू नये. आम्ही नको तिकडे भरकटलो, हे असताना मिथ्या जगत आम्हाला पाहिजे. एक वाक्य बोलून जातो. 10 एकर वावर होतं आणि दोघंच भाऊ होते, शक्य होते. दोघांची भांडणं लागली, एकाने एकाचा खून केला, मारून टाकला. तो मारल्याच्या नंतर ह्यो जेलात गेला आणि पुढे याला फाशीची शिक्षा झाली. दोघं संपले. वावर कुठे जागेचे ना. मग आता कशा पायी गेले तर काय म्हणे, धन आणि धनासाठी देते प्राण. अरे साधू असे आता चाह गई चिंता नशी मनवा बेपरवाह, जिसको कछु न चाहिए वही शहंशाह. याला मोठा साधू. आकाशाचं मंडप पृथ्वीचे आसन मन रमे तिथं क्रीडा करू, मन रमत तिथं क्रीडा करू. ही त्याची भावना, हे त्याचं परमार्थ, तो त्याचा देव. मी साहेबांचं भजन ऐकतो कधी कधी रस्त्यात चालतात, त्यांच्यासोबत बरीच मंडळी असते. ज्ञानोबा तुकोबाराचे भजन मला कधी कधी वाटते अशा भजनात जावं, पण मला वाटतं मोठ्याने माणसाला आपलं कसं काय जावं म्हणून मी थोडं घाबरतो. मला वाटतं आपलं साधे माणसं म्हणून लांब राहतो, पण मस्त सुंदर भजन करतात. अशा फक्त क्वचित माणसं एवढं वैभव असताना असे माणसं फक्त पहिले पाहिले बबनराव पाटकर. आणि बबनराव सोबत माझी लय मुलाखत आणि मुका असल्यामुळे ते माझ्यावर प्रेम करायचे. आणि गणेश नाही घेत नाही, त्याच्या धर्मशास्त्रातच होतो म्हणून त्यांच्या घरी जाणं येणं होतं. पण साहेबांचं पण भजन ऐकायचं रस्त्यानं. आणि हे तारी बाबानं महिना झाली घेतली, पण काय नेमकं बॅनरला तुमचा फोटो आला. मी गोपाळरावने म्हटलं, महाराज एवढ्या याच्यात मला कशाला नेता, मी गरीबचा माणूस, नका मोठा एखादा पहा. नाही ते मी देतो एखादा नामदेव लवडे महोत्सव ते त्याला म्हटलं असतं काही कर पण तिथं जा. पण हे म्हटलं नाही महाराज, सगळ्यांचं प्रेम तुमच्यावर आहे. मला चला नर्मदेचं प्रेम असे नर्मदेने पाठवून दिलं. आलो तुमच्या इथं सेवा करण्याकरता. म्हणून सेवेमध्ये फक्त एकच करा, हे मिथ्या जगत आहे ना, या मिथ्या जगा प्रेम करू नका. धनांकशी सुतांकशी स्नेहवाद जलतो निशम. कारण धन कोणाचे, मुलं कोणाचे, पत्ते कोणाची, पत्ते नाही मारा. देहस्ते मांस द्रव्य मध्यम त्यांच्यातला पती नाही, बंधू नाही, कोणीच नाही. जर असेल तर फक्त एकच आहे तो माझा रमाकांत. एक ना द्वितीय ब्रह्म, त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून ते गवलन म्हणते, त्याला पाहिलं ना सरंगा वाचून आणून नाही, त्याच्या वाचून मला भूक लागत नाही, ताण लागत नाही, जाती विसरून गेली, कुळ विसरून गेलं. आणि म्हणून सांगू लागली, यात कुळ माझे गेले हरपोणी सरंगा वाचून आणून नेणे. आणि एवढं ज्या वेळेला परमात्म्याशिवाय मला काही करमतच नाही, मला तो पुन्हा पुन्हा व्हावा, या अभंगाचे दुसऱ्याचे किती वसिकवान भजवे किती वसिकवान भजवे.
शास्त्र सर्वांनी मिळून जर मला शिकवलं की ते शिकवायला माझं वेळ वेळा मी त्या गोवाळा रतली मी त्या परमात्म्याला रत झालेली. मला एक सांगा, पहिला पती केल्याच्या नंतर दुसरा पती करावं का? करावं का? तुमच्याकडे आहे का पद्धत? घरी आपलं पती केलेलं आहे, घरचा पती सोडून पुन्हा बाहेरचा पती करावं का? पण इथं केला. मी त्या गोवाळा रतली आणि याच्याकरता ज्ञानवराचा अभंगे दुरुळ आंबुला केला गे भाई पडे थाई हलू नये चालू नये सरवर बोलू नये. मी हातपत केलेलाच आहे, पण ज्याच्यामुळं माझी काय मास्तर पुरी झाली नाही म्हणून मी त्या चोपत केला आणि घर रेगी झाली पटराने बळे घरीले सावळे परप्रमा मागीला भरतार काम नाही पुरा पण आता जाऊ द्या सगळे प्रमाण विरणी पाहून घ्या. आणि म्हणून मला किती जर शिकवलं तरी मी ऐकणार नाही, कारण मी त्या परमात्म्याला माझा पती म्हणून केलेलं आहे. मी त्याचं घर निघालेले आणि एवढंच नाही, मला अष्टभोग जरी आहे तरी अष्टभोग भोगणे म्हणजे नाही चाल अष्टभोग भोगणे मात नाही चाल. अष्टभोग भोगणे मात नाही चाल. होगणे मत नाही चाड भक्त प्रेम गोड लिहिलं काय नाही बापर कुणा देवरू जीवीचा जिवळा काही केलं वेगळा वेळ कमायचे उठवा रुक्माची जय जय चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळे भगवान पर कारण कसे काल्याचे कीर्तन म्हटलं की भगवान परमात्म्याचे चरित्र उच्चारण करणे अनिवार्य आहे. कारण भगवान परमात्म्याचे चरित्र जोपर्यंत उच्चारण होत नाही ना तोपर्यंत काल्याचा महाप्रसाद होत नाही. म्हणून काल्याचा महाप्रसाद का महाप्रसाद का प्रसाद सर्व दुःखाना हाने रसोपचाही दे प्रसन्नाचे हाचू म्हणजे प्रसाद तू प्रसन्नता आणि तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर प्रसाद देतो पंढरनाथ सगळे काय आपल्याला पाहायला मिळते. परंतु भगवान परमात्म्याची एकच लीला पाहून आणि आपला कार्यक्रम संपू टाकू. परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आहे आणि मथुरेमध्ये जन्माला आले तिथून गोकुळामध्ये नेले. गोकुळामध्ये 6 महिने परमात्मा रांगत रंगणी चोरत लोणी धावून धरते गवळणी सगळ्या लीळा केल्या आणि लीळा केल्याच्या नंतर भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे होत गेले आणि मोठे होत गेल्याच्या नंतर परमात्मा खोड्या करू लागले. आणि खोड्या करायचं असताना गोपाळाला सांगितलं अरे गोपाळांनो तुम्ही एवढं रोड का झाले तुमच्या घरी काय दही तू तोपर्यंत काय खाली मिळते की नाही. पण त्या गोपाळे सांगितलं परम भगवान काय करा आमचं दही तू सगळं मुसळलं जाते चला जाऊ दे. ते बी त्यांनी चोरून वगैरे खाल्लं सगळं खाल्लं. आता पुढे गेल्याच्या नंतर ती लीला करू लागले.
खोड्या करू लागले आणि खोड्या केल्याच्या नंतर सगळ्या गवळणी यशोदेच्या घरी चालल्या घराने सांगण्याकरता. यशोदे आम्ही गोकुळी राहाव का नाही? गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदा मातेकडे घराने आणलं आणि घराने आणल्याच्यानंतर मग ताबडतोब यशोदाला कळालं आपला पोरगा फार खोड्या करतो म्हणजे एक दिवस त्याने सांगितलं गोळीने माझ्या घरी येऊन घराने सांगायला. त्यावेळी त्याला खूप वाईट वाटलं. कसं वाईट वाटलं लक्षात ठेवा. एक वेळ म्हणले तू फक्त माझ्या घरी ये मग तुला मी दाखवतं. ते मला काही हरकत नाही, तू फक्त उद्या मला दाखव. परमात्म्याने नंबर तिचा लिहून घेतला आणि गोपाळाने घेऊन त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर सगळ्या देवी तूप प्रवणी खाल्लं आणि दोघांच्या ताडीचे वेणीचे गाठ मारून टाकले आणि निघून गेले. सकाळी उठून पाहता ते हा बाबा छोटा माताची मोठी, ते दाढी उंच व्हायची. त्याला वाटलं कसं आहे असं करता ते गाठ सोडण्याकरता भगवान परमात्म्याने बांधलेले गाठ ते कोणाला सुटत नाही. एक वाक्य पूर्ण साधे ब्राह्मणानं मारलेले गाठ कोणाला सुटत नाही. ब्राह्मणाने आणि ते गाठ सुटल का नाही सुटला. मग त्यावेळेला ते गाठ सोडण्याकरता नंदबाबाच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर बाबांना सांगितलं महाराज असं जर ते म्हणलं काही हरकत नाही, उद्या आपल्या याचं मेळ करू. नंतर आज म्हणले काय हरकत नाही. आता खड्डा केला महाराज 100 फूट खोल आणि 50 फूट रुंदी. त्याने सांगितलं याच्याहून जो उडी मारून जाईल त्याची ती बायको. परमात्म्यानं आपले 2-4 रुपये केले एका मागे सण उड्या मारल्या पलीकडे. आणि जो इमानदार होतं ना कोण नवरा इमानदार होता ते म्हटलं बस आपले गेले जाऊ द्या, मला का उडी मारायची नाही. खाली जर उडी मारली फासुळे हड्ड्या मोडून जाते, मी खड्ड्यातच राहीन. याने उड्या मारल्या आणि पळून गेले पलीकडे. नंदराजा म्हणले हे घेऊन जा तुझी, कारण नंदराजाला माहीत होतं आपलं पोरगं किती बिलिंदर आहे, हे बापाला माहीत असते. आणि म्हणून या काळामध्ये सध्या इमानदार माणसाचे हाल आहे. आता पुढे नाही बोलत कारण माझी लायकी तेवढी पळून जाणार मेवा खायले खड्ड्यानं उडी मारली ना पळून गेले खायले त्याने मेवा. पण इमानदार एक वाक्य लक्षात ठेवा, इमानदार माणूस परेशान है पण पराजित नहीं. ईमानदार है परेशान है पण पराजित नाही. पण एक वाक्य बोलून जातो साहेब मला माफ करा, पण कसे खात्यात छत करणं माझे तर लायकी नाही. माझं अंतकरण दुखतंय. तुम्ही जर मला चहा प्यायला दिलं ना, तुमच्या कपशील जर मी छत केलं तर तुमचं मन कसं दुखेल. एक वाक्य बोलतो, लोकांनी खेटण मारलं तरी चालेल, लोकांना तुम्ही खेटण मारा चालेल, एखाद्याच्या मुचकाडं ठोकू द्या चालेल, पण त्याचं अंतकरण दुखवू नका, अंतकरण दुखू नका. हे कलयुग आहे. कलियुगामध्ये साहेब वाक्य बोलून होतो, पतीवर्त तो भुकी मारी. आता तुम्हाला सगळ्या गाठात पाडे
हे पेढे खायले, खाऊ द्या, खाऊ द्या. परमात्मा एक दिवस तुम्हाला उचलून कडेवर घेते. त्याची खरी सेवा त्याच्या बायकायची वा आम्ही बळीयाचे अंके आम्ही झाले बळीवंत. लाथाळलेला संसार केला शाडीवर मी जबर. साहेब माझे लायकी नाही बोलण्याचे, पण एक दिवस तुमचे दिवस असे येतील त्या दिवशी तुम्हाला मग आठवण खरंच गडा आपले दिवस कसे लय दिवस सांगायचे नाही तुमचे दिवस हे नाही करता. तुम्ही लय मोठे व्हा, पण एक वाक्य लक्षात ठेवा, गरिबांना विसरू नका. आणि मन नाव ऐकून तुम्ही गरिबाला विसरत नाही. तुम्ही गरिबाचे मायबाप आहात, तुम्ही दादागिरी करत नाही. मी कुठलं हो नरसिंह आंबे म्हणून सगळंच मला माहिती आहे, पण तुम्ही दादागिरी कधीच करत नाही. तुम्ही दादा हा पण गरिबासाठी हा, गरिबाचे मायबाप हा. म्हणून गरिबांचा आशीर्वाद घ्या. काही कमी पडत नाही, काही कमी देणार आहे. छप्पर फाड के देतो, एक नाही दोन नाही, छप्पर फाड के घ्या. म्हणतो काय यायचे ते हे उलस तुकड्यासाठी कसं नाही. परमात्म्याकडे मागा तुम्ही, परमात्मा देईल महाराज. परमात्मा काय देणार आहे? कारण साहेबांचं भजन आहे. तुम्ही कोण माहिती नाही का नो. प्रत्येक वर्षी मी बंडाचा कराडकरांचा अति प्रेमाचा माणूस, अति जवळ बंडाचा दिसलं ना त्याने एकच म्हणा, गरुडाच्या पायी हे बंडाचं प्रमाण आहे. आणि म्हणून मी पताका घेऊन एकटाच रस्त्यानं असतो आणि साहेबाचं भजन ऐकत असतो मी मागे राहून. म्हणून मला हो एक सांगू तुम्हाला दिसत नाही, काय दिसत नाही? हे चर्मचक्षु डोळ्याने दिसत नाही. चर्मचक्षुने परमात्म्याकडे पाहिलं तर मूर्तीतलं पाषाणत्व दिसेल, पण त्रिपुटी रही तर पाहिलं तर तो हा श्रीहरी. पाहिलं डोळे भरी, पाहता पाणी तुरी सर्वण्या. तो परमात्मा तुमच्या पाठीमागे चालतो. नामाच्या पाठी चाले केशर राजा कशा करता? तुमच्या चहा पिण्या करता नाही, चरणीची रच वंदावा, चरण तुमच्या चरणाच्या धुळीची तो अपेक्षा करतो. म्हणजे तुम्ही काही एवढं साधे नाही. आणि म्हणून येतं सांगितलेलं आहे तो पलीकडे उड्या मारणार आहे. काय म्हणतो तुमची? मला माहिती आहे माझं पोरगे किती बिलिंदर आहे. निघाले आणि निघाल्याच्या नंतर मग मात्र यशोदा माई आणि नंदराजाने भगवान परमात्म्याला उदाजयी राणा सगळे घेऊन होतना गोपाळ सगळे गेले. खेळ खेळू लागले, हमामा होतो लगोरी सगळे खेळ खेळू लागले. खेळ खेळताना सगळ्या सांगितलं आपापला काही जमा करा. तुको बरं ते तू ते तू का म्हणे तू राख म्हणे रे तू ₹1 गायचा वर बाकीचं आम्ही आहोत. तुको बरं आहे म्हणलं शिदुऱ्या माझी आहे तशी पाय नाहीतरी घराचं आहे. तुको बरं आहे म्हणे माझे तू काय म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू तुरी माझं पाय वेगळे. आणि त्यावेळेस सगळे बसले महाराज का झाडाखाली. आणि एक दगड होता, दगड त्या दगडावर ते भगवान परमात्म्याला बसवलं आणि परमात्म्याला मुकुट केला. त्या मुकुटामध्ये आंब्याचे पाने वडाचे पाने लावले आणि भगवान परमात्म्याला राजा बनवला. राजा कुणी गोपाळाने कृष्णाला राजा बनवला. आणि मग म्हणू लागले गड्यानो राजा की रे दादा, गड्यानो राजा की रे दादा, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो Hare
काय येत नाही. त्याने कृष्णाला राजा बनवलं. तुम्ही राजा का नाही? तुम्ही तर राजा आहात. तुम्ही राजा साधे नाही. ज्याच्यामध्ये राजा बनवायची ताकद आहे त्याच्यावर फक्त छाया ठेवा. काम तुमचंच. आणि मग मात्र राजा परमात्मा राजा बनवलं. मग परमात्म्याने आळे दाखवला त्याने. आणि दाखवल्या बरं अरे ब्रह्मदेवाची जिरवली. ब्रह्मदेवाला सुद्धा काला वाटते त्याची थकवी लावो. काला ब्रह्मदेवाला नाही म्हणू दिला. आणि गोपाळांना सगळ्यांना एकत्रित बसवलं. कमला कार्य बसवलं. आणि मग शुकाचार्य म्हणतात बिभ्रत विनी चटपट येऊ शृंगा व्यतिरिक्त कक्षे वाम्य पाणी मुसळ कवलम तत्फलन इंग्लिशू तिष्ठांमध्ये स्वपरिसुरतो हासे नर्वे बसवय स्वर्गे लोके मिशित भूजे इके बुक बाल केले पुंडलिक. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. भरोसे महाराज की जय. माऊली ज्ञानराज तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली. म्हणून आज करविले आकडे कनिवड देऊ जाणे पाच्या प्रसाद काही बुडवलं विनवते कृपा करे सत्य नव्हे अंगूत युक्ती आणि शेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. म्हणून तुमच्या आशीर्वादाने काही बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु एक वाक्य लक्षात ठेवा. जीवनामध्ये परमात्म्याची कथा केली पाहिजे. परमात्म्याची कथा केली पाहिजे. आणि ते कवळण म्हणते तव कथामृतम तात जीवनम कवी पीडितम कल्मशापहम. याला म्हणते अर्जुन की व्यथा मिटानी हो. उन्होंने कथा सुनना चाहिए, कथा करना चाहिए. जब तक हमारा जीवन के होता नहीं मिटेगी तब तक हमारे जीवन में कथा करना चाहिए. करावी एका भगवंताची येरे मानवाची वाणू नाही. आणि म्हणून एकच सांगतो हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा. असे भक्ती करा, असे भक्ती करा करा परलोक येईल कामा सोडविणे हेमा पासून असे भक्ती करा. आंखों से निकला आंसू, आंखों से निकला आंसू कपोल पर लकर बन गए. हे प्रभु तुम्हारी याद आ गई तो रेत पे फिराई उंगली तो तुम्हारी तस्वीर बन गई. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा. परमात्मा रात्रंदिवस ध्यास तोच लागला पाहिजे. हातावरती परमात्म्याची मूर्ती पाहून चिंतन केलं पाहिजे. तो परमात्मा दूर नाही जवळी आहे परी भेटे ना. जवळचे त्याचा हृदयामध्ये राम आहेच. म्हणून मला जास्त बोलायची गरज नाही. म्हणून आपलं उर्वरित थोडक्यामध्ये टाईम झालं. आता नंतर साहेब बोलतील. हां साहेब बोलतील. म्हणून आपल्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. बोला सर.
स्वामी सद्गुरु बाबा हीच वाणी माझ्या जन्मजन्मीचा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रगागे स्नान तुका मागेची मागणे कधी प्रती आहे देशी गरीब या तुका मने आता उदार तू होई या सत्ताच्या निरवी हे समज दे हॅलो बोला या राम भरोसे देवस्थानच्या अधिक मासानिमित्त महिनाभर चाललेल्या प्रत्येक गावाची दररोज एक पंगत होती. दर अधिक मासामध्ये हा महिनाभर सप्ताह चालतो आणि आजची शेवटची पंगत महाप्रसादाची या आल्याच्या कीर्तनाला उपस्थित असलेले आपल्या मठाचे बाबा आजच्या काल्या बाबा आजच्या काल्याचे कीर्तनकार वैराग्य मूर्ती हरिभक्त गरुड महाराज आणि आजची शेवटची ज्यांची महाप्रसादाची पंगत आहे या जिल्ह्याचे सर्वसामान्य शेतकऱ्याचे सर्व परिवाराचे ज्यांचे कान कान ऐकले घेत जाते असं चारित्र्यवान लोक देतात या जिल्ह्याचे नव्हे तर या महाराष्ट्राचे लोकप्रिय वारकरी खासदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते. आणि महाराज आपण आता सांगितलं मागच्या 25 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे अधिक मासाचा. साहेब 10 वर्ष आमदार होते तर परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक मासामध्ये सर्व मतदारसंघातील ज्या जनतेच्या मायबापाच्या आशीर्वादाने त्यांना संधी मिळाली अशा सर्व मायबापाचा पुण्याचा वाटा घेण्यासाठी हे अधिक मासाचं हे सगळं पंक्तीचं अन्नदान मागच्या 25 वर्षापासून चालू आहे. या लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघाची आजची शेवटची पंगत आहे. येशवाडी देवस्थानला झाली, जिंतूरला नरसिंह वरुड देवस्थानला झाली, घनसावंगीमध्ये झाली, घनसावंगीच्या परतूर मतदारसंघात झाली. काल गंगाखेड विधानसभा मतदारसंघात श्री क्षेत्र भोगा हनुमान गोपाळ मंदिर आहे आणि त्या देवस्थान असं आपल्या बाबाचं खूप प्रसिद्ध आहे. तिथं सुद्धा काल 15,000 लोक बाबा जेवले. आणि जसं तुम्ही सांगितलं या महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले पण ज्यानं स्वतःचं चारित्र्य सांभाळलं, गरिबाचा आवाज विधानसभेत देशाच्या लोकसभेत मांडला आणि शेतकऱ्यासाठी अहोरात्र स्वतःच्या परिवाराचा विचार न करता ज्यांना बाबा सांगितलं की आम्ही धर्मवीर म्हणतो. हिंदूच्या अनेक कुटुंबाच्या माय मावल्यांच्या लेकीला ज्यांनी स्वतःचा जीव रस्त्यावर घेऊन घर वाचविले असा धर्मवीर एक खासदार ज्यांचा आज अन्नदान आहे. अशा खासदारांचं योगदान म्हणावं तितकं कमी. या अनुषंगानं जमलेले या पंचक्रोशीतील नव्हे तर या दोन्ही जिंतूर तालुका आणि परभणी विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप, सर्व गुरुजन मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी, वारकरी मंडळी साहेबांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती करतो की राम भरोसे बाबांच्या साहेबांच्या वतीने अन्नदान केलेला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सेवा साहेबांच्या वतीने अखंड घडत जावं. या जिल्ह्यातील या मतदारसंघातील सर्व वारकऱ्यांची सेवा घडत जावं. मी राम भरोसे बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. आता बाबा 1 जूनला त्यांचा जन्मदिवस झाला. त्या जन्मदिवसाच्या प्रसंगी सगळ्या मायबाप जनतेच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो की अशा लोकनेत्यांना हरिरवत या
लोकसभेची या जिल्ह्याची सेवा करण्याची मायबाप जनतेची देव संधी देव एवढी या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि पहिली पंगत महिला मंडळीची माता भगिनीची होणार आहे. तरी पुरुषांना सगळ्यांना विनंती करतो की पहिली पंगत माता भगिनीची होती. आणि जेवढे आपल्या या मतदारसंघातून जिंतूर तालुक्यातून पर्वत तालुक्यातील जे सर्व साहेबांचे सहकारी पक्षाचे कार्यकर्ते मित्र परिवार आहे त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण कोणतंही कमी न पडता सगळ्यांना शेवटपर्यंत साहेब आहेत सगळ्यांना चांगलं अन्नदान झालं पाहिजे एवढी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. ज्ञानदेव तुका